NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सी कडून सर्व जेई ॲस्पिरंट विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाची बातमी NTA ने दिलेली आहे। त्याच्या सोबत दिवाळीच्या शुभेच्छाही दिलेल्या आहे आणि दिवाळीच्या शुभेच्छामध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक सगळ्यात मोठं गिफ्ट की जेई ॲस्पिरंट 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस काढलेली आहे आणि ही नोटीस त्यांनी काढली 19 ऑक्टोबर 2025 रोजी। तर जेई मेन्स चा जो पेपर 2 सेशन मध्ये असतो, एक सेशन तुमचा जो असतो जानेवारी आणि एक सेक्शन असतो एप्रिल। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म ऑक्टोबर 2025 म्हणजे सध्या दिवाळी संपताच ऑक्टोबरचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून जेईचे फॉर्म फिलअप होणं स्टार्ट होतील अशी टेंटेटिव्ह डेट यांनी डिक्लेअर केलेली आहे फर्स्ट सेशन। आणि एक्झाम पिरियड जे आहे ते आहे 21 ते 30 जानेवारी 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट सेशन आहे, फर्स्ट सेशनचा फॉर्म सगळ्यांनी भरणं आहे, कारण फर्स्ट सेशन मध्ये स्कोर कमी येतोय तर सेकंड सेशन मध्ये तुम्ही अजून जास्त स्कोर करू शकता। आणि सेकंड सेशनची जी डेट आहे ऑनलाइन सबमिशन ऍप्लिकेशन फॉर्म ही लास्ट वीक ऑफ द जानेवारी म्हणजे 26 जानेवारीच्या आसपास हे डेटचं नोटिफिकेशन येणार। याच्यात तुम्ही एक्झामचा फॉर्म फिलअप करणार आणि डेट ऑफ एक्झामिनेशन राहणार बिटवीन 1 ते 10 एप्रिल। तर सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी आनंदाची बातमी आहे त्या आनंदाच्या बातमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम काय दिलंय, आधार कार्ड अपडेट करून घ्या। जे जे विद्यार्थी आहेत त्यांचं नाव किंवा आईचं नाव किंवा वडिलांचं नाव किंवा ऍड्रेस, ठीक आहे, 10th च्या मार्कशीट वर असणारं नाव आणि आधार कार्ड वर नाव असणं आणि हे दोन्ही गोष्टी मॅच होणं जरुरी आहे। डेट ऑफ बर्थ, ऍड्रेस प्रूफ। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी नोटीस पिरियड मध्ये डिक्लेअर केलंय की आधार कार्ड अपडेट करा आणि ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन लावा, म्हणजे डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ, ऍड्रेस, ठीक आहे। बऱ्याचशा मुलांचं आधार कार्ड हे 5वी 6वीचं आधार कार्ड अपडेट म्हणजे झालेलं नसतं, 5वीला जो फोटो होता तोच होतो, 11वी 12वीला सगळ्या विद्यार्थ्यांनी सध्याचा लेटेस्ट फोटो अपडेट करून घ्या। आणि अजून डेट ऑफ बर्थ जी TC वर आहे ती डेट त्याच्यावर मेन्शन असणं आवश्यक आहे, ऍड्रेस मेन्शन असणं आवश्यक आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांना प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन परिवाराकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी निमित्त। ही सगळ्यात मोठी बातमी जी आहे आपल्याला, तर ह्या सुट्ट्यामध्ये खूप अभ्यास करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि चांगले मार्क घेऊन यशस्वी व्हायचे। बेस्ट ऑफ लक, तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि अशाच पद्धतीने चांगला स्कोर करून प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशन सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच एक खूप मोठं काउन्सिलिंग सेंटर तुमच्यासाठी चालू करत आहे। कारण की ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी नीट, जेई आणि CET सेल मधून तिथपर्यंत काउन्सिलिंग प्रॉपर न पोहोचल्यामुळे खूप चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, त्यांना पाहिजे तसे कॉलेज भेटत नाही। या सगळ्या गोष्टींची जाणीव घेऊन आणि सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून आपण तुमच्यासाठी लवकरच प्राईड काउन्सिलिंग सेंटर सुद्धा चालू करत आहे। तर आपल्या या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मध्ये सगळे विद्यार्थी अपडेट राहा। धन्यवाद।